काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या गुंजी गावात जाऊन ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत। शेतकऱ्यांना राहुल गांधींकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राजेश सोनवणे यांनी। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 30 एप्रिल रोजी गुंज या गावामध्ये येत आहेत। अमरावती जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे। या गावातल्या शेतकरी कुटुंबातल्या काही आत्महत्या आहेत त्या लोकांची ते भेट घेणार आहेत। आपल्यासोबत काही गावातले काही मंडळी आहे, या लोकांना विचारूया नेमकी यावर्षी शेतीची काय स्थिती होती। जो कास्तकार आपल्या शेतीत आपला माल उत्पन्न करतो, पण बाजारपेठेत गेल्यावर तिसराच त्याचा भाव ठरवतो आणि मालक असून त्याला भाव ठरवण्याची त्याच्यात एक त्याला स्वायत्ता नाही आहे। ही स्वायत्ता प्राप्त होण्याकरता सरकार आमच्यासाठी काय करते, माझी हीच मागणी आहे का त्याच्या उत्पादन खर्चाला उत्पादन करण्याकरता मालासाठी जो खर्च करतो त्यानुसार त्याला मालाला भाव मिळावा ही माझी हार्दिक इच्छा आहे। 8 थैल्या सोयाबीन पेरलं होतं, त्यातून 4 थैल्या तर अजिबात म्हणजे गेल्याच, 4 थैल्या राहिल्या त्या सोंगल्या, तर त्याला 4 पोते सोयाबीन झालं, म्हणजे एका थैलीला 1 पोतं सोयाबीन झालं आणि ते 2829 रुपये असं विकलं। आज सोयाबीनचे 4000च्या वर भाव आहे, म्हणजे व्यापाऱ्याच्या घरात गेल्यानंतर हे सोयाबीनचे भाव वाढते आणि कास्तकाराच्या घरात असल्यावर सोयाबीनचे म्हणजे कोण्याच पिकाचे भाव वाढत नाही। हे दरवर्षीची स्थिती आहे। राहुल गांधी येत आहे, आमच्या अपेक्षा याच आहे। यावर्षी कापसाला, या सोयाबीनला, चणाला म्हणजे काही सर्व नापिकीच होती यावर्षीसारखं साल असं अजूनपर्यंत पाहण्यात आलेलं नाही। आम्ही सर्व कास्तकार समाधानकारक नाही आहे आणि मालाला पण सुद्धा भाव नाही आहे। त्यामुळे यावर्षी शेती कशी पेरावं, काय करावं हा विचमनेचा प्रश्न आहे। या भागातल्या शेतकऱ्यांची एक रास्ता मागणी एवढीच आहे की आमच्या पिकवलेल्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला द्या। राहुल गांधीकडून या शेतकऱ्यांची तेवढीच अपेक्षा आहे। झी मीडिया करता राजेश सोनवणे, अमरावती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।